थोडासा जर इतिहासातून अभ्यास केला, हं. कलेच्या इतिहासातून अभ्यास केला, हं. आपल्या महाराष्ट्राला, कोल्हापूरला फार मोठा इतिहास आहे. हो, हो. आणि मी एक कलापूरच आहे ते. हां, हां, हां. ही दीपमाळ राजसाहेब ठाकरेंच्याकडे जाणार आहे. हं. तर कला कोणतीही असू देत, हं. पळवाटानं जाता येत नाही. नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGFच्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या नव्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व आज आपल्याला गप्पांसाठी उपलब्ध झालेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी येथील SS हायस्कूल या हायस्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री सुनील सुतार सर आज आपल्याला गप्पांसाठी उपलब्ध झालेले आहे. हे कला शिक्षक तर आहेतच, शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द चमकत आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी शिल्पकला या क्षेत्रात जबरदस्त कामगिरी केलेली आहे. ज्यांची शिल्प म्हणूया किंवा ती त्यांच्याकडून आपण आता अधिक माहिती घेणारच आहोत, कारण कलाकार म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याला सगळं समजून घ्यायचं आहे, त्यांचा प्रवास समजून घ्यायचा आहे. पण त्यांच्या कलाकृती मोठमोठ्या दिग्गज राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर जास्त वेळ न घेता आपण त्यांना स्वागत करूया आजच्या गप्पांमध्ये. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या या एपिसोडला तुम्ही वेळात वेळ काढून वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला तुमच्या कलेबद्दल जाणून घ्यायचं आहे. अगदी अगदी. तर काही हातचं राखून न ठेवता आपण बोलावं अशी अपेक्षा आहे. तर ही जी आता तुमची जी कला आहे, आता आम्ही जे पाहिली, आमचे प्रेक्षक पण पाहतीलच, त्यांच्यासमोर येईल, हे एक वेगळंच काहीतरी आम्हाला पाहण्यात आलं. बरोबर. काय सांगाल या कलेबद्दल? सर, हा कला प्रवास पारंपरिक पद्धतीनं चालू आहे. नाही, त्याच्यावर मी येतो. हां. पण आत्ता जे हे शिल्पकला किंवा जे काही म्हणतोय ते एक्झॅक्टली काय आहे? हां. तर मी कला शिक्षक म्हणून मुलांच्या समोर शिकवत असताना चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन अशा 6 कलेंचा अभ्यास तिथं शिकवत असतो. तर त्याच्यामध्ये शिल्पकला हा भाग येतोय. तर शिल्पकला म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये एखाद्या माध्यमातून त्रिमित वस्तू निर्माण करणे, जशी चित्रकला तशी शिल्पकला. आणि शिल्पकलेचा थोडासा जर इतिहासातून अभ्यास केला, कलेच्या इतिहासातून अभ्यास केला, आपल्या महाराष्ट्राला, कोल्हापूरला फार मोठा इतिहास आहे. हो. आणि मी कलापूरच आहे ते. हां. आणि त्याच्यातलं थोडं आव्हान देणारं साधन म्हणजे माध्यम पाषाण, दगड. कारण तिथं एक गोष्ट आहे की चुकीला माफी नाही. अगदी बरोबर आहे. म्हणजे पूर्ण मन एकाग्र करून तिथं काम करावं लागतं. आणि मी ह्याच्या अगोदर बऱ्याचशा माध्यमामधून काम केलेलं आहे. उदाहरणामध्ये आमचे गणपती मूर्तीसाठी मातीमध्ये असेल, प्लास्टरमध्ये असेल. अच्छा, मूर्ती तुम्ही बनवायचे? हां, बनवायचो. बनवता असतोय अजूनही. बरोबर. पण दगडापर्यंत पोचायचं हे थोडंसं धाडस होत नव्हतं. लाकडामध्ये पण केलेलं आहे, कारण सुतारकामामध्ये लाकडांच्या मूर्ती बनवणं, मातीच्या मूर्ती. पण दगडापर्यंत पोचायचं हे थोडंसं कुठं तर भीतीदायक वाटत होतं, की आपल्याला जमेल की नाही. पण एक जगाच्या दृष्टीनं आपण एक काळ वाईट भोगलो, तो म्हणजे कोविड. त्या दरम्यान पूर्ण जग ठप्प झालं. बरोबर आहे. त्याच्या अगोदर मी मुलांना सहलीला घेऊन शालेय सहलीतून जिथं जिथं जाईन तिथं ही अगदी दगडामध्ये कोरलेली मंदिरं असतील, ही अगदी अभ्यासपूर्ण बघत होतो. अजिंठा वेरूळ, इकडे कर्नाटकमध्ये हळीबीडू बेल्लूर. तर कुठं तर मनाला खुणवत होतं, ह्या माध्यमामध्ये आपल्याला काम करता येईल काय. आणि त्यामुळे तिथले काही दगड, पाषाणं मी सोबत घेऊन येत होतो. पण त्याला हात घालत असताना त्या कामासाठी तितका वेळ उपलब्ध होत नव्हता. जो तो कोरोनाचा काळ आला, सगळं ठप्प झालं
आणि वेळच वेळ मिळाला. ईश्वराने तुमच्यासाठी अगदी काळ उपलब्ध करून होय, दिला. हां. सगळ्याच गोष्टी बाकीच्या बाजूला झाल्या आणि त्यावेळी मी ते पाषाण पूर्ण हातात घेतलं. फोकस त्याच्यावर केला. होय होय. भरपूर वेळ होता. कुणाचा कधी फोन नाही, काय नाही. आणि त्यासाठी मग रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत म्हणजे ते माध्यमच असं आहे की भरपूर वेळ हो, त्याला आणि वेळ आपली मेहनत लागतोच. हो, कुसरीचं काम आहे ना, हां, कला हां, हां. कुसरीचं काम असल्यामुळे ते नुसतं छनी हातोडा घेतला आणि ठोकला असं झालं असं होत नाही ना, बारीक काम आहे. तर माझे वडील काम करत असताना लोहार काम करत होते. त्यावेळी म्हणजे जे ओपनला जे वर्कशॉप होते ते बंद करायला सांगितले. पोलिसांच्या मार्फत ते तुम्ही थांबू शकत नाही असं त्यांना सूचना दिली. त्यावेळी ती मोठी आयरन म्हणजे ती आयरन एक पारंपरिक वस्तू आमच्या घरातली, ती वडिलांनी सांगितलं की बाबा ही आयरन मला जरासं घराच्या बॅक साईडला नेऊन द्या. कारण जवळजवळ 150-200 किलो वजनाची ती आयरन. तर ती मग त्यांच्या विनंतीनुसार आम्ही सगळ्यांनी एका त्या ढकलगाड्यामध्ये उचलून घातली, जवळजवळ 5-6 लोकांनी. आणि मी पहिल्यांदा, कारण माझ्या जन्मापूर्वीची ती वस्तू होती, त्याच्याही अगोदर किती वर्ष होती, 2-3 पिढ्या, मी पहिल्यांदा त्या वस्तूला चारही बाजूनं बघितलं, तळाच्या बाजूनं. आणि काय डोक्यात आलं काय माहीत. आणि आल्यानंतर मी तीच वस्तू तयार करायला घेतली. त्या आयरनीपासून सुरुवात झाली. अच्छा. म्हणजे ती दगडामध्ये तिला आकार द्यायचा प्रयत्न केला. अगदी तंतोतंत तो भाग सगळा अगदी व्यवस्थित. प्रपोर्शन ही एक गोष्ट महत्वाची. प्रमाण बरोबर आहे की. त्या प्रमाणात ती गोष्ट पूर्ण तयार झाली. मग आता आयरन झाली, त्याच्यावर काम करण्यासाठी हातोडा पाहिजे. बरोबर आहे. हातोडा तयार केला. आता आयरनीचा आपण कशासाठी वापर करतोय की तापलेलं लोखंड त्याच्यावरती त्याला आकार देण्यासाठी आपण घाव घालत असतोय. मग तापलेलं लोखंड आपण डायरेक्ट हाताने धरत नाही, तर त्याच्यासाठी एक पकड असते, त्याला आम्ही आमच्या बोलीभाषेत सांडशी असं म्हणतो. ती सांडशी पाहिजेत. मग सांडशी आता दुसऱ्या मटेरियलमध्ये करून कसं उपयोग होईल, तर त्यासाठी मी दगडाचाच वापर करून, वेगळ्या दगडाचा वापर केला. तुम्ही आता ते बघितलेलं आहे, तर त्याच दगडाचा वापर करून त्याचा रिबीट सुद्धा दगडीच आहे आणि ती वर्किंग मोडमध्ये आहे. तुम्ही तेवढ्या नाजूक हाताने जर एखादी वस्तू धरून उचलला तरी ते काम करणार. ते त्याचं वैशिष्ट्य झालं. मग अशा एक एक वस्तू केल्या. आता म्हटलं हे लोहार कामाचं साहित्य झालं, आपण सुतार कामाचं पण साहित्य करूया. कारण त्याचा एक माझ्या डोक्यात अभ्यास सुरू झाला. आता अलीकडच्या काळामध्ये सुतार कामामध्ये जी अवजारं वापरली जातात ती आता इतिहास जमा झालेले आहेत, कालबाह्य झालेले आहेत. आता पॉवर टूल्स आलेले आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आता मी ती वस्तू बघितल्यानंतर त्याचं नाव सांगू शकतोय, त्याचं नाव माझी मुलं सांगू शकत नाही, पुढच्या पिढीला माहिती ओळखच नाही ना. मग त्याच्यासाठी मी ते पूर्ण त्या वस्तू सगळ्या तयार केल्या. त्या सुद्धा अगदी नाजूक, अगदी अर्धा इंचापासून 2-3 इंचापर्यंत केल्या. आणि ते थोडंसं जे बघतील त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं की हे कसं काय शक्य आहे. अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या, आवडलं तर त्याचा लाभ घ्या. ते होत गेलं. त्यामधला मग तो रंदा असेल, ती गिरमीट असेल होल पाडण्यासाठी, ती करवत असेल, ह्या सगळ्या ह्या गोष्टी मी माझ्या वडिलांना नेऊन दाखवल्या. ते स्तब्ध झाले. जवळजवळ 15-20 मिनिटं ते फक्त हात फिरवत होते त्या वस्तूवर. मग मी म्हटलं हे काम कुठंतरी ह्याला दर्जा आहे. ज्यांनी आयुष्यभर ते हाताळलेलं आहे ते साहित्य, आणि त्या साहित्याला त्यांनी पाहिल्यानंतर ती दिलेली दाद हीच सगळ्यात मोठी आहे. आणि त्यांनी जसं निरीक्षण केलं तसं माझं आणखीन त्या कामामध्ये
पुन्हा आणखीन आपण काय करू शकतोय, उत्साह वाढला. आणि त्या पद्धतीनं आता म्हटलं आपण थोडंसं हे पाठीमागच्या पिढीला काहीतरी दाखवण्यासाठी हे माध्यम चांगलं आहे. दगड अगदी बरोबर. बाकीच्या कुठलीही माध्यमं घेतली तर ती नाशवंत आहेत. दगड हे एकमेव असं माध्यम आहे म्हणून टिकाऊ आहे ते. हजारो वर्षापूर्वी झालेल्या ज्या शिल्पकलेच्या कलाकृती आहेत त्या आज सुद्धा आपण अगदी बरोबर बघू शकतोय. बरोबर. त्याचं एकमेव कारण म्हणजे हे माध्यम. म्हणून हे मी माध्यम निवडलं. आपण पाषाणामध्येच काम करायचं. मग त्याच्या पुढचा विषय घेतला मी शेती अवजार. शेती अवजारामध्ये सुद्धा भरपूर प्रगती झालेली आहे. ते आता आधुनिकचं राहू द्या, आपण जे पारंपरिक तेच पारंपरिक साधनं मागं पडली ते सुद्धा बघायला पाहिजेत मुलांनी. ती पण आपण माहिती पाहिजे पुढच्या पिढीसाठी. त्यासाठी मग नांगरापासून, नांगर कुठला, लाकडी नांगर जो माझ्या वडिलांनी तयार केलेला आहे तो मी बघितलेला होता. त्याचं प्रमाण मला माहिती होतं. त्या पद्धतीनं ते मी दगडात त्याची प्रतिकृती तयार केली. आता नांगर झाल्यानंतर कुळवट करण्यासाठी कुळव पाहिजे, त्याला पास पाहिजेत, सगळ्या गोष्टी त्याच्यात, त्या दांड्या. एक डोक्यात गोष्ट घेतली की दगडाशिवाय दुसरा पर्याय इथं ठेवायचा नाही. आणि त्या पद्धतीनं ते होत गेलं. आता त्याच्यात पुढं कुळव घेतला, कुळव पूर्ण झाला. आता कुळव शेताची कुळवणी व्यवस्थित पूर्ण झाली, मशागत झाली की आपण पेरणीकडे जातोय. मग पेरणी करण्यासाठी कुरीचा वापर केला. कुरी हे तसं किचकट अवघड. तिफन पण म्हणतात का त्याला? तिफन म्हणजे नागरी भाषेत म्हणूया किंवा दुसऱ्या भागात तिफन म्हणून. आपल्याकडे कुरी असं म्हटलं जातंय. त्याला वरचा जो धान्य सोडायचा भाग असतो त्याला चाडं म्हटलं जातं. मला आठवतंय ती एक कलाकृतीच आहे ती चाडं. म्हणजे मी कॉलेजला असताना ते धान्य सोडलं जातं, मुठीनं सोडलं जातं आणि त्याला गणेश नावाचा एक टोकदार भाग असतोय मध्ये आणि ते 5 छिद्र असतात. मुठीनं धान्य सोडल्यानंतर प्रत्येक पाईप मधून समान धान्य गेलं पाहिजे, हे त्याचं वैशिष्ट्य त्या आकाराचं. अगदी बरोबर. आणि ते जातच समान. जातं म्हणजे कधी जाणार नाही. जे आतलं कोरीव भाग असतोय लाकडामध्ये तो सुद्धा व्यवस्थित पाहिजे. कमी जास्त झाला तर नाही जाणार. तर ते काम मी 1-2 वेळा वडिलांनी स्पेशली माझ्यासाठी ठेवलं होतं, हे तू तयार कर. आणि मी त्यांच्या समाधान होईसारखं मी ते काम बनवून त्यांना दिलेलं. ते एक डोक्यात होतं. आणि मग त्या पद्धतीनं ते दगडामध्ये कुरीचं चाडं आणि त्या नळ्या, पाईप्स आणि मग खालचा भाग, त्याच्या दांड्या. थोडंसं किचकट होतं हे, पण मी ते केलं. ही तर वस्तू सगळ्यांना आवडली, खुश झाले सगळे. आणि त्यानंतर शेतकऱ्याच्या हातातली अगदी साधनं, एखादं खुरपं असेल, कोयता असेल, त्यानंतर फावडं, एखादी पिकास, हे नेहमी वापरणारी साधनं ती पण तयार केली त्याच्यामध्ये. ते पण जास्त लोकांना आवडलं. आता हे असं करत करत ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं साहित्य कुठलं तर हे सगळं ज्ञान करण्यासाठी लागणारी बैलगाडी. अगदी बरोबर. आता बैलगाडी तर आपण बघितलेलं आहे कशी तयार होते, कारण वडिलांनी तेच काम केलेलं आहे आयुष्यभर. त्याचं सुद्धा जे काही प्रपोर्शन आहे, प्रमाण आहे, मी पहिल्यांदा पुन्हा त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मापं सांगितली मोठ्या गाडीची, अगदी बसल्या आणि त्या प्रमाणात मग ही लहान बैलगाडी, चाकं ही बनवली. अच्छा, बैलगाडी बनवताना एकाच दगडात सगळं बनवलं की वेगवेगळ्या दगडांमध्ये, म्हणजे काही दगडांमध्ये त्याची चाकं, काही दगडांमध्ये त्याचा जू किंवा हे असं बनवलं? एका दगडामध्ये बनवलं नाही, याचं कारण सांगतो की मी ती मुव्हेबल केलेली आहे. जशी लाकडी बैलगाडी हालते फिरते त्या पद्धतीनं ही दगडाची बैलगाडी फिरते पुढे. आणि लाकडी बैलगाडीला जेवढे जॉईंट आहेत, जे वेगवेगळे भाग आहेत, मग ती दांडी असेल, तो साठा असेल, ती चाकं,
त्या आपण चेस्सीचा भाग म्हणतो तेच. मोठ्या गाडीला, त्याला बसतो सपोर्ट, आपण बसतो गाडी चालवताना, त्याला काय म्हणतात ते बसतो नाही का आपण, गाडी मागे आहे पण पुढे बसतो तो दांडीचाच भाग येतो, दांडीचाच पूर्ण भाग आहे. दांडीचा भाग येतोय, पण त्याला ते मध्ये जरासं थोडंसं हे असतं, क्रॉस येत आहे. तर त्यानंतर साठ्याचा भाग, त्यांचं बिरी म्हटलं जातंय, जे बाजूचा भाग येतोय, त्याला त्या सलाक्या, ह्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी त्या पूर्ण केल्या. पण ते सुटे सुटे भाग आपण एकत्र हे केलेले आहेत आणि जोडलेले आहेत. अशा पद्धतीनं ती बैलगाडी सुद्धा पूर्ण झालेली आहे. कारण बैलगाडी तर आता कुठं बघायला मिळते? नाहीच की, अजिबात नाही, बैलगाडी बघायला मिळत नाही. मग हे सगळं तुम्ही आता हे केलं, तर हा कलेचा वारसा, होय, हा कलेचा वारसा तुम्हाला कोणाकडून मिळाला, की तुम्हीच तुमच्या पिढीमध्ये त्याचं हे केलं, म्हणजे त्याच्यात तुम्ही तुमच्यापासून सुरुवात झाला, हे आम्हाला जाणून घ्यायचं. कलेचा वारसा म्हणत असाल तर मी काय सुरुवात केलेली नाही आमच्या घराण्यामध्ये. माझे आजोबा कलाकार होते. त्यानंतर वडिलांनी तर त्यांचं प्रत्येक काम आम्ही बघत मोठं झालेलो आहे. त्यांनी म्हणजे पोट भरण्याचं साधन सुतारकाम, लोहारकाम, हे जरी काम असलं तर त्याला प्रत्येक गोष्टीला कलेचा टच होता. एखादी गोष्ट कलाकृती कधी तयार होते? कृती आपण करतोय, पण त्या गोष्टीला कलेचा स्पर्श ज्यावेळी होतोय म्हणून ती कलाकृती. बरोबर आहे. नाहीतर काम आपण करतच असतो, पण त्या लोकांनी नुसतंच काम नाही केलं, तर त्याला कलेचा स्पर्श केला, म्हणून ती प्रत्येक गोष्ट कलाकृती होत गेली. तर त्यांनी ह्या गोष्टी सांभाळत असताना मग शेतीचे अवजार असतील, त्यानंतर गणपतीमध्ये गणेश मूर्ती असतील, शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करणे. अच्छा, म्हणजे तेही काम. होय होय होय, वडील पण करायचे. वडील पण करायचे आणि आत्ता सुद्धा करतात. तर ह्या गोष्टी बघत 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 आम्ही लहानाचे मोठे झालो. आणि थोडंसं काय त्यांनी त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना कलेचं शिक्षण घेता आलं नाही, पण त्या गोष्टीसाठी आम्हाला त्यांनी वंचित ठेवलं नाही. बरोबर. कोल्हापूरला जाऊन कलानिकेतन महाविद्यालय, त्यानंतर बेळगावला जैन भंडारी स्कूल ऑफ आर्ट, त्यानंतर सांगलीमध्ये कला विश्व महाविद्यालय. तर या ठिकाणी अशा विविध ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळवून दिला आणि मी माझं शिकण्याची मुभा दिली, प्रोत्साहन दिलं. मग थोडासा तो कलेचा तिथून बाबा नेमकं काय करायला पाहिजे, हा एक वेगळी दिशा मिळाली तिथून पुढं. आणि त्याच्या पुढं जाऊन म्हणजे कलाकार जगला पाहिजेत. ग्रामीण भाग आहे, तर मी आर्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केला आणि कोलेकर साहेबांच्याकडं, स्वर्गीय कोलेकर साहेब माजी आमदार, त्यांची भेट घेतली. त्यांनी माझा सगळा पोर्टफोलिओ बघितला आणि जवळजवळ तास दीड तास एक आमच्याच भागातले पाटील सर म्हणून कला शिक्षक, ते मला काही प्रश्न विचारत होते, मी त्यांची उत्तरं देत होतो. साहेब बसून ते ऐकत होते, निरीक्षण करत होते. त्यांचे प्रश्न असे होते की हे पोरगं कुठल्या प्रश्नाला थांबतंय काय, पण मी त्यांना समर्पक समाधानाची मग हे सगळे लोक उठून गेल्यानंतर मला साहेबांनी विचारलं की सुनील, तू पुढं काय करणार? तर मी विचारलं, साहेब, मी साहेबांना उत्तर दिलं की साहेब, मी मुंबईला जाणार पोटा पाण्यासाठी. होय, ॲनिमेशनसाठी मी एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला होता आणि तिथं काम मिळत होतं. काय असं इतकं असं अवघड नव्हतं, कारण त्यासाठी माझा त्या पद्धतीनं पोर्टफोलिओ तयार होता. मग त्यांनी सांगितलं की तुला मुंबईला जायची काही गरज नाही, तू थोडा कालावधी अजून थांब, माझ्या संस्थेमध्ये कला शिक्षकाची जागा आहे आणि तिथं तुला काम करायची संधी 100% मिळणार. आणि त्यांनी जसा शब्द दिला त्या पद्धतीनं 2003 साली माझी अपॉइंटमेंट तिथे झाली. साहेबांचे चिरंजीव ॲडव्होकेट हेमंत कोलेकर साहेब त्यांच्याशी संपर्क आला
त्यांनी सुद्धा माझ्या एकूण ह्या कलेला चित्र प्रोत्साहन दिलं. त्यांना सुद्धा आवडलं. वेळोवेळी म्हणजे अगदी त्यांच्या जे काय डोक्यात आहे त्या कल्पनेनुसार काही चित्रांची निर्मिती केली आणि कायमच अगदी माझ्या कामासाठी त्यांनी पूर्ण मुभा दिली. आज ते माझ्या संस्थेचे चेअरमन आहेत. कुठलंही कला क्षेत्रातलं काम असलं की अगदी जबाबदारीनं माझ्यावरती सोपवतात आणि अगदी चांगल्या वातावरणात ते काम आम्ही मी कुठेतरी ऐकलं होतं विध्वंसामधून सुद्धा नवनिर्मिती होते. हे तुमच्या बाबतीत खरं ठरलं. म्हणजे कोरोना हा विध्वंसक होता, संपूर्ण जगाला त्याने ठप्प केलं. पण ह्या कोरोनाने ठप्प केलेल्या कालावधीमध्ये तुमच्यासारखे अनेक कलाकार त्यांचा स्वतःशी परिचय झाला. बरोबर. म्हणजे तुमच्यासारख्या अनेक लोकांशी माझं बोलणं झाल्यानंतर हे कोणी शेअर मार्केटचं शिकला, कोणी झूम मीटिंगवर आणि काय शिकला आणि त्यांनी ते स्वतःच्या ह्याचं साधन बनवलं, पोट पाण्याचं साधन बनवलं. म्हणजे प्रत्येक संकटाकडे फक्त संकट म्हणून बघून चालणार नाही, त्या संकटामध्ये पण संधी शोधता आली पाहिजे आणि हे आता तुमच्याशी बोलल्यानंतर जाणवतं आहे. तर ही जी कला आहे आपण त्याला पाषाण शिल्पकला म्हणूया पाहिजे आहे ना. एकाच पण नुसतंच दगडामध्ये करणं म्हणजे हे काही खाऊ काम नाही आहे. मग याच्याशिवाय आपण कोणत्या कोणत्या कलांना स्पर्श केला आहे आणि कोणत्या कोणत्या कला तुम्हाला अवगत आहेत याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला. मी चित्रकलेमध्ये पोर्ट्रेट विषय माझा आवडता आहे. पोर्ट्रेट, लेटरिंग, कॅलिग्राफी ह्याच्यामध्ये काम करतोय. त्यानंतर पोस्टर डिझाईन हा मला चांगला आवडता विषय आहे. ओके. एखादा विषय अगदी कमी शब्दामध्ये कमी चित्रामध्ये मांडणं हे चॅलेंजिंग असते, पण तो विषय मला आवडतोय, तो शिकलेला आहे. छोट्याशा कलाकृतीतून जास्त संदेश पोहोचवणं. आणि शाळेमध्ये काम करत असताना ह्या सगळ्या कलेंचा तिथं संपर्क येतोय, संबंध येतोय शिकवण्याच्या निमित्ताने. होय. आणि थोडंसं मी आता कसं आहे, कला शिक्षक म्हटल्यानंतर मुलं विद्यार्थी आले त्याच्याविषयी थोडंसं बोलतो. तर माझं नेहमी जे शाळेत काम चालू असतंय ती पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला शाळेत पाय टाकल्यानंतर माझी शाळा तुम्हाला बोलकी दिसणार. तुम्ही सहज फेरफटका मारला तर शाळेच्या भिंती तुमच्याशी बोलणार 100%. कधीही जा तुम्ही, सुट्टीमध्ये जा किंवा शाळा सुरू असताना तिथं जरी गेला तरी प्रत्येक फलक. एक गोष्ट मी अगदी अभिमानानं सांगतो की भागातल्या इतर कुठल्याही शाळेपेक्षा माझ्या शाळेत ब्लॅकबोर्ड भरपूर आहेत भिंतीवरती, जास्तीत जास्त करून घेतलेले आहेत. आणि त्या ब्लॅकबोर्डवरती नेहमी तुम्हाला वेगवेगळा मजकूर वाचायला बघायला मिळणार, प्रेरक मजकूर. हो. आणि हे काम माझी मुलं, माझे विद्यार्थी सुद्धा करत असतात. त्यांच्या त्यांना संधी मिळते तिथं ते काम करत असतात. दुसरा विषय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, महाराष्ट्र शासन एक शासकीय रेखाकला परीक्षा घेत असते, बऱ्याच वर्षापासूनची ती परीक्षा आहे. तर त्याचं काम अगदी प्रामाणिकपणे मी इथं राबवत असतोय. मग विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांचे जादा तास घेणे, त्यांना जास्तीचं मार्गदर्शन करणे आणि मुलं त्यांना फक्त कुठं संधी द्यायची उसरापत, त्यांनी त्यांचे कलागुण अगदी दाखवत असतात. मी 2003 सर्व्हिसला लागलो. पहिली 2 वर्ष थोडंसं जमलिंग झालं, आपल्याला येतंय पण ते मुलांना आलं पाहिजे. अगदी इथं थोडंसं 1-2 वर्ष मी मागं पडलो किंवा माझा तो अभ्यास चालू होता. पण 2005 पासून आजतागायत माझी प्रत्येक बॅचमध्ये A ग्रेडची मुलं आहेत, B ग्रेडची मुलं आहेत, 100% निकाल आहे. अगदी राज्याच्या मेरिट लिस्टमध्ये सुद्धा माझी मुलं चमकलेली आहेत. आणि तीच मुलं आज तुम्हाला GJ स्कूल ऑफ आर्टमध्ये दिसतील. इतर कॉलेजमध्ये तर आहेतच, कलानिकेतन, पुण्यामधल्या कॉलेजमध्ये आहेत, इथं शिनोळी JN भंडारी स्कूल ऑफ आर्टमध्ये आहेत, सांगली कॉलेजमध्ये आहेत. म्हणजे वेगवेगळ्या आणि तिथून बाहेर पडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये
कलाकार म्हणून ती आपलं काम बजावत आहेत. तर ठसा उमटवतो. होय होय होय. अच्छा अच्छा. त्याचा आनंद वेगळा आहे शिक्षक वेगळा, म्हणून, वेगळा, गुरु वेगळा. म्हणून. होय होय होय. पण मग आता ठीक आहे, ही कला तुम्ही स्वतः आत्मसात केली, याच्यामागे तुम्हाला कोणी गुरु नाही. पण तरी सुद्धा आपल्या आयुष्यात काही गुरुतुल्य माणसं असतात. तुमचे वडील आहेत, आजोबा आहेत. होय. यांना सोडून तुमच्या आयुष्यात अशी कोण गुरुतुल्य माणसं आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला नेहमी वाटतं की नाही, आपण पुढे चालत राहायला पाहिजे, यांचा प्रकाश आपल्या पाठीमागे आहे? होय. असे प्रकाश दाखवणारे, वा रस्ता दाखवणारे, मार्ग दाखवणारे असे कोणी गुरु किंवा कोणी प्रेरक व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या का? कलेचा अभ्यास करत असताना कलापूर हे जगामध्ये कलापूर म्हणून ओळखलं जातं. निश्चितच. माझं सुदैव असं की मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्माला आलो आणि त्या कोल्हापूरमध्ये कलानिकेतन महाविद्यालयामध्ये मी शिकलो. आणि तिथं शिकत असताना कोल्हापूरचं कला वैभव अभ्यासाची संधी मिळाली. आणि त्याच्यामध्ये अगदी म्हणजे मी आदरानं अगदी नाव घेतो ते म्हणजे बाबूराव पेंटर. ते तर संपूर्ण भारत त्यांचा आदर, महाराष्ट्र तर घेतो, संपूर्ण भारतात त्यांची शिल्प गेलेली आहेत आणि सगळेजण आदराने नाव घेतात, यात काही शंकाच नाही. आणि त्यांनी वेगवेगळ्या कलेमध्ये काम केलेलं आहे. चित्र त्यांची आहेतच, शिल्पकलेमध्ये काम केलेलं आहे. चित्रपट सृष्टीला त्यांनी चांगले त्यावेळी चित्रपट दिलेत. म्हणजे कमालीची गोष्ट ही की स्वतः कॅमेरा तयार करून त्यांनी चित्रपटाची निर्मिती केली. हां. आणि असं काय नाही की बाबा पूर्ण त्यांचा जिथं जिथं स्पर्श झाला ती कलाकृती अजरामर, त्याचं सोनं झालंय, परिसर स्पर्श झाला. आणि त्या काळात कसलाही म्हणजे कुठलाच काय हे नसताना त्यांनी किती मोठी झेप घेतलेली आहे. म्हणजे एक व्यक्ती काय करू शकतोय त्याचं ते स्काय इज द लिमिट हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. आकाश सुद्धा मी त्यांना आदर्श मानतोय. त्यांनी कुठलंच क्षेत्र ठेवलेलं नाही की बाबा त्याच्यामध्ये अजून काय काम स्पर्श राहिलं नाही. त्या मनान समुद्रच आहे. ते सर्वांसाठी हेच आहेत, गुरुतुल्य आणि सर्वांसाठी प्रेरणाच आहेत, त्यात काही शंका नाही. पण मग आता हा सगळा प्रवास तुमचा चालू आहे, मग ही शिल्प तुमची काही विकली गेली आहेत किंवा तुम्हाला ती विकायला आवडतील? हां. माझे एक सिनियर मित्र, मी आता त्यांचं मुद्दाम म्हणून नाव घेतोय, विनायक निट्टूरकर म्हणून. निट्टूरकर? हां, विनायक निट्टूरकर. बरं. ते पण शिल्पकलेमध्ये काम करतात. आज ते नागपूरमध्ये आहेत. तर आम्ही थोडंसं वेगळं काम झालं की एकमेकाशी शेअर करतो. अर्थातच. हां. कारण दुसऱ्या कलाकाराची दाद जास्त महत्त्वाची. होय. तर हे थोडं काम चालू असताना किंवा थोडं झाल्यानंतर मी त्यांना पाठवले की हे बघा कसं झालंय. आणि त्यांनी मला थोड्या वेळाने रिप्लाय दिला. म्हणाले, सुनील तू काय करायला लागलास हे तुला माहिती नाही. अगदी बरोबर आहे. अरे हे काय वेगळंच चाललंय. कारण ते मला वाटतं नागपूरला म्युझियममध्ये, वस्तू संग्रहालयामध्ये उपाधीक्षक आहेत, त्या पदावरती काम करतात. कारण त्यांचा हे बघण्याचा किंवा हे वेगळा आहे, वेगळा दृष्टिकोन आहे, वेगळी दृष्टी आहे. ते म्हटले की सुनील हे तू काय काम करायला लागलास हे तुला माहिती नाही. तू गडबड करून हे कोणाला पण देऊ नको. बरोबर आहे. हां, अमूल्य आहे. मागणारे आहेत लोक, पण तू हे पडदिशी असं देऊ नकोस, काहीतरी वेगळं होईल याच्यातून. मग त्यावेळी मी माझ्या कामाची किंमत थोडीशी मला समजली की नाही आपण द्यायचं नाही. पण काही गोष्टी अशा असतात की आपण ठरवलेलं असते थोडंसं बाजूला ठेवावं लागतं, संबंधांपोटी. हां. एक असाच फोन आला मुंबईवरून. तर तो माझा मित्रच होता. मग मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती वगैरे हे माझी ते दीपमाळ ती थोडीशी व्हायरल झाली होती. तर त्यानं सांगितलं की अरे सुनील ती दीपमाळ पाहिजे आहे. मग त्याला म्हटलं दीपमाळ घेऊन तू काय करणार? नाही म्हणाले, ही दीपमाळ राजसाहेब ठाकरेंच्याकडे जाणार आहे आणि त्यांच्या एका कार्यकर्त्यांना मी हे दाखवलं आहे आणि
दीपमाळ तुला द्यावीच लागणार, त्याचा काय असेल तो मोबदला तू घे. हां, मग आता ठाकरे एवढ्या मोठ्या कलाकाराच्या घरी हां जाते, हेच माझा मोठं आपलं तिथं विचार सन्मान बदलला. आहे तो. हां, विचार बदलला, कारण ती पण मोठी हा प्रश्नच नाही, कलेला जाणणारं व्यक्तिमत्व आहे. मोठी कलेचा वारसा असलेल्या हां, संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या. मग मी थोडा विचार बदलला आणि ते व्यवस्थित पॅकिंग केलं आणि ट्रॅव्हल्सने इथं पाठवून दिलं. ती एक वस्तू त्यांच्याकडे गेलेली आहे. आणखीन एक वस्तू ठाण्यामध्ये मी पाठवली होती, ती फडणवीस साहेबांच्याकडं गेलेली आहे. ती वस्तू म्हणजे कोणती, तर आपले प्रतापराव गुजर त्यांचं जे स्मारक आहे, त्याची प्रतिकृती, ती पण संपूर्ण दगडामध्ये, त्या 7 तलवारी, त्या ढाली, तो व्यवस्थित, तो एक वेगळा अनुभव होता. ती प्रतिकृती मी त्यांना, आणि असं समजलं की त्यांना भरपूर असे गिफ्ट आले होते, पण त्यांनी ती बाकीचं न घेता ती वस्तू मात्र त्यांच्या घरापर्यंत पोहोचली. हो, झालं. ह्याच्यापेक्षा मोठं सर्टिफिकेट काय पाहिजे. नाही, पण तुम्हाला हे त्याचं कमर्शियल व्हॅल्यू मिळाली, मिळाली, तर ती द्यायला आवडेल की नाही हे मी विचारतोय. कारण आमचा हा पॉडकास्ट पाहिल्यानंतर काही लोकांना वाटलं की आम्हाला ही वस्तू माझ्या हॉलमध्ये पाहिजेत किंवा ह्याच्यामध्ये पाहिजेत, आणि दर्दी रसिक असतात किंवा दर्दी लोक असतात, बरोबर, ते पैशाकडे बघत नाहीत. बरोबर, समजलं का. ते कलासक्त माणसांनी जर त्याची मागणी केली तर तुमचं जी काही वाजवी किंमत असेल ती घेऊन तुम्हाला ती द्यायला आवडेल का हे विचारतोय. आता पहिली गोष्ट म्हणजे एखादी तयार झालेली कृती जास्तीत जास्त लोकांनी बघितली पाहिजे. बरोबर. पण माझा एक त्यामधला हेतू काय होता की काही दुर्मिळ वस्तू ज्या यामधल्या आहेत त्या मुलांनी बघायला पाहिजेत, पुढच्या पिढीने बघायला पाहिजे. त्यासाठी मी शाळामध्ये, बऱ्याचशा शाळेमध्ये त्याची प्रदर्शनं भरवली. आपले संबंधित लोक आहेत, सुनील, माझ्या शाळेतल्या ह्या मुलांनी बघायला पाहिजेत, जरा ह्या वेळेत ते प्रदर्शन मांडायला जमल काय, अशा पद्धतीनं. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. मुलांच्यासाठी मी शाळामध्ये ही प्रदर्शनं भरवलेली आहेत. माझ्या शाळेत तर मी नेहमीच हे मुलांना दाखवत असतोय. आता हेच प्रदर्शन जरा मोठ्या प्रमाणात तुमच्या मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन चांगल्या गॅलरीमध्ये येऊन जिथे दर्दी लोक आहेत, भरवावं असं माझ्या डोक्यामध्ये आहे. गर्भश्रीमंत लोक शोधत असतात, काही असं अँटिक मिळेल, काहीतरी वेगळं मिळेल, त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं की हे कोणी पाहिलं, आता हे पाहतच आहेत की हे दगडामध्ये आहे हे समजल्यानंतर, आणि निसर्ग चित्रासारखंच झालं ते, तर दर्दी लोकांना ते हवं असेल तर त्यांनी तुम्हाला संपर्क करायला हरकत नाही. तुमचा आम्ही नंबर देणारच आहोत. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवीन पिढीमध्ये ही कला पुढे पोहोचेल असं वाटतंय का तुम्हाला? कारण हे तर तुम्ही आता याचा हे केलेलं आहे, जसं ते सर म्हणाले, नेटुरकर सर, की तू काय करतोय सुनील तुला माहीत नाही आहे. तर अजून हे तुम्हालाच काय करतोय हे माहीत नाही, तर अजून नवीन पिढीकडे तुमच्या मार्फत तर गेलेलं नाही, पण या क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या पातळीवर कोणी दिसतंय, सापडतंय असं तुमच्या नजरेत आलेलं किंवा तुमच्या माहितीत आलेलं असं? थोडीशी फार मेहनतीचं काम आहे. त्यामुळं शिल्पकलेमध्ये काम करणारे आहेत, पण दगड हे माध्यम बनवून काम करणारे आपले दक्षिण भारतामध्ये हे लोक जास्त आहेत आपल्यापेक्षा. कारण कसं आहे, त्यासाठी जे दगडाचं माध्यम आहे त्या भागात उपलब्ध विपुल आहे. आणि पारंपरिक पद्धतीनं ते लोक काम करायला लागलेले आहेत. आणि असं पण आपण म्हणू शकत नाही ना की बाबा तुम्ही नाही हेच माध्यम घेऊन काम करा, त्याला तो दगड त्याच्याशी बोलला पाहिजे, त्यावेळी ते आपोआप काम होत जाणार आहे. ती कृती बनायला, म्हणजे कलाकृती बनायला त्या दगडाशी एकरूप व्हावं लागतं.
मग हे काम करत असताना मी वेगवेगळ्या प्रकारची आपल्या कोल्हापूरमध्ये शेखान तिथून पण दगड आणतोय. काही दगड बागलकोटवरून आणतोय. हां, त्यानंतर हम्पीवरून काही दगड आणतोय. मग एवढ्या दूर दूरवरून आणतात? होय होय. कारण त्या पद्धतीची ती दगडच लागतात ना ते काम करण्यासाठी. मग हे लोकांना कळायला हवं की बाबा या शिल्पाची किंमत जर एवढी आहे तर तो केवळ दगड घडवला आणि झालं इतकं सोपं नाहीये ते. तो विशिष्ट पद्धतीचा दगड मिळवणं ही सुद्धा एक मोठी कला आहे किंवा ती शोध मोहीम ही सातत्यपूर्वक ठेवावी लागते आणि त्याच्यासाठी प्रचंड खर्चही आहे. खर्च आहे. आता हे तुम्ही फक्त बघताय जे काही शूट केलेलं आहे हे तयार शिल्पांचं शूट केलंय. पण हे शिल्प तयार होत असताना काही खराब पण झालेले आहेत. कारण तिथपर्यंत तिथपर्यंत आता ती जॉईंट नसणारी साखळी तिला कुठेही नाही आहे. तर ते तयार होत असताना ते काय एकदा घेतला आपण दगड आणि असं नाही. ब्रेक झालेला आहे मग ते बाजूलाच ठेवायचं परत नव्याने. होय होय. त्यामुळं तेवढा वेळ तो निघून. पण मग हा उत्कृष्टतेचा ध्यास तुम्हाला मोठा कलाकार बनवतो. होय. नुसतं पाठी टाकल्याप्रमाणे काहीतरी करायचं आणि बघा कसं वाटतंय असं नाही. बरोबर की नाही? प्रत्येक त्या पॉईंटपर्यंत जाऊन ते टूल पोचलं पाहिजेत, त्या खोलीपर्यंत जाऊन पोचलं पाहिजे आणि मग त्यातला उठाव आपल्याला मिळणार. अगदी बरोबर. आणखीन एक तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी मी माझीच परीक्षा घेण्यासाठी आपण कुठं आहे हे तयार करायला लागलो हे बरोबर आहे. पण स्पर्धेच्या जगामध्ये आपण कुठं आहे तपासण्यासाठी मी एक माझं शिल्प 64व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी पाठवलं. अर्थात ते ऑनलाईन सबमिट केलं होतं. तर त्याच्यामध्ये माझ्या त्या कलाकृतीची परित्याग या कलाकृतीची दखल घेण्यात आली. त्याची निवड झाली आणि खूप आनंद वाटला की ते शिल्प जवळजवळ 8 दिवस त्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनासाठी होतं. दखल घेणाऱ्या व्यक्ती कलाकारच आहेत, उच्च कोटीच्या कलाकार आहेत आणि त्यांनी दखल घेतली याच्यासारखं मोठं प्रमाणपत्र काय हवं? म्हणजे तुमचं काम उत्कृष्ट आहे हे तर सामान्य माणसाला तर ते दिसतंयच, आवडतंय. पण कलाकार मंडळींनी, जाणकार मंडळींनी त्याला जर हे केला आणि ॲप्रिशिएट केलं तर त्याच्यासारखं दुसरी आनंदाची गोष्ट नाही. या कलेशिवाय दुसरी अशी ठळक कला कोणती आहे आपल्याकडे? आता मी कला शिक्षक म्हणून काम करत असताना माझ्यावरती जबाबदारी कोणती दिली तर शालेय परिपाठ, राष्ट्रगीत, प्रार्थना, राज्यगीत, समूहगीतं असतील किंवा शाळेमध्ये जयंती, पुण्यतिथी इतर कार्यक्रम चालू असतात त्यावेळी त्यांना समर्पक अशी गीतं हे करण्यासाठी एक संगीत शिक्षक म्हणून पण काम करावं लागलं. तुम्हाला काम तर त्यासाठी मी थोडं गायनाचं शिक्षण घेतलं, हार्मोनियम वादनाचं शिक्षण घेतलं आणि त्यातून मग ते काम करत पुढं गेलेलं आहे. माझ्या शाळेमध्ये चांगला वाद्यवृंद आहे, चांगला गीत मंच आहे. मी आता चांगला मी म्हणतोय म्हणजे इतर लोकांनी चांगलं म्हटलेलं आहे म्हणून मी चांगला म्हणतोय. बरोबर. पण वाद्य वृंद म्हटलं तर निवळ मी नाही ना. नाही वृंद आहे. होय. तर माझ्या शाळेचं खरोखरच इतरांनी ज्यांनी ऐकलं त्यांनी नावाजलेली अशी वाद्यवृंद आणि गीत मंच आहे आणि तो कार्यरत आहे. तुम्ही हार्मोनियम वाजवता? हार्मोनियम वाजवतोय. अजून काही? व्हायोलिन वाजवतोय. व्हायोलिन. तुमच्या पुढच्या पिढीमध्ये कोणता वारसा आहे म्हणजे तुमच्या मुलामध्ये किंवा याच्यामध्ये? आता मुलांच्याबद्दल सांगायचं झालं तर मला 2 मुलं आहेत. सत्यम माझा मोठा मुलगा आणि सई लहान मुलगी. सई यंदा 5वीला आहे. सत्यम गेल्या वर्षी 10वी पास झाल्यानंतर तो ह्या माझ्या पावलावर पाऊल टाकत या कला क्षेत्रामध्ये त्यानं स्पष्ट सांगितलं की बाबा मला बाकीचं काय करायचं नाही, मी पेंटिंगमध्ये या क्षेत्रातच करणार. अर्थात जसं मी माझ्या वडिलांचं काम बघत मोठा झालो तसं तो माझं काम बघत माझ्या शाळेमध्ये तो शिकला आणि त्याला गायनाची खास करून आवड आहे. त्यानं पण शास्त्रीय संगीताच्या 3 परीक्षा दिलेल्या आहेत. त्याच्याबरोबर
वादन, हार्मोनियम वादन. शास्त्रीय संगीत तो कोणाकडे शिकतोय? तो आमच्याच गावचे हं. विश्वास कांबळे सर यांच्याकडं शिकतोय. हां. तर हार्मोनियम चांगलं वाजवतोय. हं, हं. कीबोर्ड, हं. सिंथेसायझर हां, हां. तो त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं तो प्रवीण झालेला आहे. हं. एखादं मराठी, हिंदी गीत, हं. त्याचे कॉर्ड्स वगैरे हं, हं. या पद्धतीनं अगदी चांगली जाण त्याला आलेली आहे आणि आवडीनं तो काम करतोय त्याच्यामध्ये. हं, हं. आणि हे करत असताना त्यानं फाउंडेशन वर्गासाठी, पेंटिंगच्या फाउंडेशन वर्गासाठी प्रवेश घेतलेला आहे. पुन्हा आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे त्यानं सुद्धा ऑब्जेक्ट ड्रॉइंग या वर्षीच्या कला प्रदर्शनासाठी, महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी पाठवलेलं होतं. त्याचं सुद्धा नागपूर येथे त्या प्रदर्शनामध्ये चित्र ते सिलेक्ट झालेलं आहे. क्या बात आहे. होय, म्हणजे आहे त्याच्यात स्पार्क दिसतात की तो काम करणार. ही कलाकृती कोणाची आहे? आता ही मूळ कलाकृती हां. मी पुण्यामध्ये बघितली. बरं. भक्ती आणि शक्ती भव्य असे स्टॅच्यू आहेत. हां. ते बघतच राहावं असं वाटतं. त्याची प्रतिकृती तुम्ही त्याची स्वतः प्रतिकृती बनवली? हां, ते त्रिमित शिल्प आहे, गोल शिल्प आहे. हां. हां, चारी बाजून बघता येईल असं ते शिल्प आहे. मग हे आता मी घरात लावण्यासाठी बाबा हे मला, कारण ही दोन्ही व्यक्तिमत्व, हा प्रश्नच नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज, ही दोन व्यक्तिमत्व असे आहेत की इथं महाराष्ट्र संपला. हो, हो. म्हणजे त्याच्या पुढं काय आहे असं काय वाटत नाही. वेगळी नावं घ्यायची काय गरजच नाही. मग तिथं मी बघितलं की महाराजांच्या बाजूला मावळे दाखवलेले आहेत, बरेचसे मावळे दाखवलेले आहेत. आणि संत तुकाराम महाराजांच्या बाजूला वारकरी दाखवलेले आहेत. मी थोडासा त्याच्यामध्ये बदल केला. महाराजांच्या बाजूला आपलं युद्ध सामग्री, किल्ले हे दाखवलेलं आहे. आणि संत तुकाराम महाराजांच्या बाजूला त्यांची पालखी, सगळी सामग्री दाखवा, मंदिर वगैरे याचं उठाव शिल्प. हे ॲक्च्युली मी माझ्या चेअरमन साहेबांनी ज्यावेळी नवीन घर बांधलं त्यांना गिफ्ट देण्यासाठी हे तयार केलं होतं. मला सुद्धा ते आवडलं, कारण ही व्यक्तिमत्व आपल्याजवळ पाहिजेत म्हणून मी माझ्या घरी पण लावलेले आहेत. अच्छा. आणखीन काही ठिकाणी दिलेले आहेत ते काम. हा वारसा आता तुमच्या नवीन पिढीकडे पण तुम्ही आता हस्तांतरित करताय असं म्हणूया. त्यांच्याकडून पुढील पिढीकडे हे कलेचं लेणं तुम्हाला असंच लाभत राहो. सातत्याने तुमच्या ह्या कलेच्या क्षेत्रात तुमचा जो वावर आहे तो वाढत राहो. तुमची ही मुक्त मुसाफिरी होत राहो, या शुभेच्छा देऊन आपण आता इथे थांबूया. याच्याशिवाय अजून काही तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता की बाबा या कलेबद्दल किंवा ह्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला, मग आपण समारोप करूया. होय. तर कला कोणतीही असू देत, पळवाटानं जाता येत नाही. शॉर्टकट नाही. शॉर्टकट अजिबात नाही. त्यातल्या त्यात आणखीन मला असं वाटलं की पाषाण हे जे माध्यम आहे, दगड हे माध्यम आहे, तिथं तर आता बऱ्याचशा आधुनिक गोष्टी आलेल्या आहेत. कॉम्प्युटरायझड सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर इथं मात्र तुम्हाला स्वतःच काम करावं लागतं. त्यातले जे भावनिर्मितीसाठी ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी मेहनत, प्रचंड मेहनत, आणि ह्या गोष्टींच्या आधारे तिथंपर्यंत आपण पोचू शकतो. फक्त ती गोष्ट म्हणजे मेहनत. मेहनतीला पर्याय नाही. तर हे होते सुनील सुतार सर, ज्यांच्याशी आम्ही गप्पा मारल्या. खूप मजा आली. या पाषाण शिल्प कलेबद्दल बरीचशी माहिती मिळाली. आम्ही ते पाहिल्यानंतर आम्ही स्तिमित झालो, आश्चर्यचकित झालो. काय काम आहे आणि त्यासाठी किती मोठी एकाग्रता लागत असेल, किती मोठा संयम लागत असेल. 90% 99% काम पूर्ण झाले आणि ते कुठेतरी ब्रेक झाला तर त्यावेळेला मन किती विदीर्ण होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. आपल्या महाराष्ट्रात अशा महान कलेचे पुजारी आहेत, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
अशा वेगवेगळ्या महानुभावांना आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. श्री सुनील सुतार सर यांचा नंबर आम्ही तुम्हाला देतो आहे. त्यांच्या कलेबद्दल काही जाणून घ्यायचं वाटलं किंवा तुम्हाला त्या पाषाण शिल्प एखादं हवं असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन करू शकता. सर तुम्हाला फोन केला तर चालेल? ठीक आहे, ठीक आहे. हां, ते कला शिक्षक असल्यामुळे शाळेत असतील तर त्यावेळेला फोन उचलला गेला नाही तरी तुम्हाला तुमचा मिस कॉल बघून ते तुम्हाला नंतर फोन करू शकतात आणि तुम्हाला जे हवं आहे ते त्याच्याबद्दल तुमचा वार्तालाप होऊ शकतो. तर या अशा वेगवेगळ्या भावांना आम्ही तुमच्यासमोर आणतो आहे. कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र. आता क्रीडा क्षेत्रातल्या एखाद्या व्यक्तीला आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना तुमच्यासमोर आणून त्यांची मनोगतं तुमच्यासमोर उलगडवून त्यांचा जीवन प्रवास तुमच्यासमोर ठेवून त्याच्यातून तुमच्यासाठी काही शिकवण, प्रेरणा मिळते का हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना तुमची दाद मिळणे अपेक्षित आहेच. तुमची मिळतेही, प्रेम मिळतं आहे सुद्धा आणि त्यामुळेच हा एपिसोड अनेक लोकांच्या पुढे जायला हवा. तुम्ही पाहत असाल तर तुमच्या परिचितांनी पण तो पाहायला हवा असेल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, चांगले कॉमेंट्स द्या जेणेकरून आम्हालाही स्फुरण चढेल आणि सातत्याने असं काम करायला आम्हालाही आनंद वाटेल. पुन्हा भेटायचंच असेल तर कुठेतरी थांबायला हवं. म्हणून आता मात्र आम्ही तुमची रजा घेतो आहे. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल. धन्यवाद.